उत्सुकता बघा पहिल्याच फटक्यासाठी. आता जिद्दीने खेळतायत खेळाडू. उत्साह जोश ताकद आता डबल झालेली आहे कारण की पारितोषिक देखील तसा आहे आणि या चषकाचा मानकरी ठरण्याचा प्रयत्न एकूण एक खेळाडू इथे करतोय. चांगला फटका, क्या बात आहे. कव्हरच्या दिशेने सुंदर अशी ड्राईव्ह. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू. क्या बात है. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूला वेगळी लाईन लेंथ एक व्हेरिएशन पाहायला मिळत आहेत. पुढे सरसाद मारण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू शिल्लक. बात लेट खेळलाय, थेट खेळलाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 4 धावा. गोलंदाजाचं नाव विकास, ज्याने आतापर्यंत संघाचा विकास करत संघाला महाअंतिम सामन्यापर्यंत पोहोचलाय तो विकास. तर चला वळूयात पुढच्या षटकाकडे. क्या बात है. लेट कट, एकदम आरामदायी फटका. एका रनासाठी तिथे टोलावला होता. हो, चांगली गोलंदाजी, खूपच चांगली गोलंदाजी. माइंड रीड करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज प्रत्येक चेंडूवरती. आता पुन्हा एकदा आकाश आला स्ट्राईकवर आणि सर्वांच्या नजरा आकाशकडे. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी, योग्य रीड केले. ड्राईव्ह करायला चान्स दिला पण तिथे टायमिंग मध्ये मिसमॅच. गडी होतोय बाद. धाव संख्या आता झाली आहे ती 3 चेंडूंच्या अखेरीस 6 धावा. तर राजू दादा यांना मी माईक स्टेजवर येण्यासाठी विनंती करेल. आपण जिथे कुठे असाल आपण मंचावरती यायचंय. राजू दादा, राजू आंबेडकर, आपण जिथे कुठे असाल आपण मंचावरती यायचंय.
हो, क्या बात आहे. योग्य उसळी घेत फिरकीदा बाज अशी गोलंदाजी पाहायला मिळते. आणि आता हाताला लावली आहे माती. आता पाहूया कशा प्रकारे घेतोय समाचार फलंदाज. महाअंतिम सामना अण्णा चषक 2024 इथे रंगतोय. आणि आतापर्यंत ज्या ज्या व्यक्तींनी पडद्या मागच्या सहकार्यांनी देखील सर्व हितचिंतकांनी सर्व क्रिकेट रसिकांनी या अण्णा चषक 2024 साठी जसं सहकार्य केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा खूप खूप ऋणी आहे. असंच मंडळावरती प्रेम असू द्या आणि असंच सहकार्य असू द्या. धन्यवाद. चला वळूया सामन्याकडे. क्या बात आहे. पुढे सरसावत फाईन लेगच्या दिशेने घोषित क्षेत्रात चेंडू ढकलून दिला. एवढ्यात कोणतरी बोलला असेल ना तिने ऐकलं. दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 7 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पाहूया आक्रमकता धारण करतोय का पप्पू. गोलंदाजाचं नाव सागर. त्या प्रतिचा फटका चांगले क्षेत्ररक्षण थ्रो करण्यात गचाळपणा. 1 धाव सहज चोरून काढली आणि एका धावेने धावसंख्या झाली ती 8 धावा. ते मात्र नो बॉल. पंचांकडून नो देण्यात आलाय. पाहायचं तिथे. गणपती बाप्पा मोरया बोला. बोलशील ना. जीभ नाही लावायची. शॉक लागतो. शॉक लागतो. बोल फक्त. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. क्या बात है. क्या बात. नो नाहीये. आज या यंत्रणेचा वापर योग्यरित्या केला जातोय. चला सामन्याला सुरुवात करा. भेटणार ना तुला कोणाला द्यायचा नाही. मला दे बाबू. मला दे. मला दे. दिला तर भेटणार नाही खेळायला ना. आता गेला. आता बॉल मोजेला दिला जातो. इथे बोल. माईक मध्ये बोल. बोल. माझ्या बॉल गजाने घेतला. सामन्याला सुरुवात करा मित्रांनो. ऑलरेडी आपण लेट झालेला आहात. द्यायचा ना कोणला आता देणार नाही. म्हणे ना बॉल दे. कॅच कॅच म्हणे ना कॅच. म्हणे ना कॅच. म्हणे ना कॅच. ती नाही खेळत. ती देत नाही. मग तिच्याकडे ती मला बॉल देत नाही. तिच्याकडे बॉल मागतो. हे मला ते बॉल दे. खूप कॅच 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 कॅच. पल्ला. हा तुझा बॉल. अगदी 2 दिवसापासून परत संडेला सकाळपासून
उपास तापास करत या क्रिकेटची उपासना करत आज हे सगळे खेळाडू महाअंतिम सामन्यापर्यंत पोहोचलेत आणि हा सामना रंगतोय तो म्हणजे अधिरा सत्यविनायक कामोटे वर्सेस शुभमेट अंधेरी. पुढे सरसात मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय हातात, गडी होतोय, बाद. बाद 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 बोल बोल बाद बाद बोल इथे जोर बोल बाद इथे बोल जोरात बाद बार जोर बोल बाद बार बाद. दोन गडी बाद इथे 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 बोल माईक इथे बोल दोन गडी इथे बोल बोल दोन गडी बाद. गुरुजी बार वरती जास्त रडताना किती आवाज येतो तुझा? फॅन फॅन ती जाते, तिला पण सांगायचं तू नाही जायचं. वाढवून दाखवता मारलं मग वाढवा दाखवून तर नाही मग. गेलं क्या बात आहे. बॉलवर जाऊन स्वीपचा यशस्वी प्रयत्न, तिथे एका धावेने धावसंख्या पुढे जाते. चार चेंडूच्या अखेरीस 9 धावा. शेवटचा चेंडू पुढे सरसावट टोलावलाय आणि एक धावा यशस्वीरित्या पूर्ण. धावसंख्या आतापर्यंत झाली ती म्हणजे 10 धावा. शेवटचं षटक. तुझं नाव काय? मनन्या कुठे मग? बॉलर्स नेम, बॉलर्स नेम्स रोहित. बॉलर्स नेम तिकडे जायचं नाही सांगितलं ना? बॉलर्स नेम नाही जायचं तिथे. तो वाढवा दाखवतो. बिनी, बनी, बनी उर्फ बन्नी गुजराती. वाईड चेंडू. टाकणार तू आणि मी कसं पकडणार? धाव संख्या झाली आतापर्यंत 11 धावा. कशासाठी पण जिंकली तर ती जिंकल्यावर तर अधिरा सत्यविनायक कामोटे हा संघ जर हा सामना जिंकला तर 2000 रुपये पारितोषिक अथर्व मनन्या मान्यता विशाल आमकर यांच्याकडून देण्यात येणार आहे. क्या बात आहे. पुढे सरसावत स्वीप शॉट, कोणताही मोठा तिथे एफर्ट देत नाही, अगदी संत गतीने योग्य टायमिंग करत चेंडू पाठवतो डिक्लेअर झोन मध्ये. काय गोळ्या दादा काका बोलायचा. काका काय बोलायचा? पुन्हा एकदा यशस्वी प्रयत्न, चांगली फलंदाजी पाहायला मिळते. एक एक धावा आपल्या संघासाठी जमवतोय. काय बोलायचं?
कोण आहे? कुठले? हे कोण आहे? अण्णा काका बोलता. पुढे सरसावट टो लावलाय, चांगला थ्रो, क्या बात आहे. हवेतच झेल पकडून हवेतच थ्रो दिलाय, गडी होतोय बाद. धाव संख्या धाव फलकावरती. बॅट्समन नेम्स अक्षय आणि प्लेयर पाठवा ना वरती. पण तुम्ही एक एक्स्ट्रा प्लेयर नाही आहे का तुमच्याकडे? एक्स्ट्रा प्लेयर आलेला नाही अजून. एक्स्ट्रा प्लेयर तुमचा फलंदाज करणाऱ्या टीमचा. नॉन स्ट्रायकरचं नाव निरंजन.
लिंडर आणि म्हात्रे लेंडर लिएंडर स्ट्राईकला म्हात्रे तो आपला सिलेंडर आहे. बघा जोश बघा, चपळाई बघा, संघर्ष बघा किती होतोय ताकदीचा. झपाटून उठता येतात, झेप घेत आहेत, झपटा मारता येतात चेंडू अडवण्यासाठी. आदेश आदेश पिसाळ, आपण जिथे कुठे असाल आपण मंचावर यायचं. येत आहेत आदेश पिसाळ. ते काहीतरीच चपळाई आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूंच्या अखेरीस 1 धाव झालेले आहे आणि आदेश पिसाळ यांचं इथे मी मंडळाच्या वतीने खूप खूप स्वागत करतो. धन्यवाद, आपण वेळात वेळ काढून या टुर्नामेंटसाठी, या अण्णा चषकसाठी आपली उपस्थिती नोंदवली त्याच्याबद्दल. चांगला फटका. फायनल आता उलटा आवाज वाढव. काल 4 अरे हा उद्या सोमवार आहे ना. अभ्यास करू असे दिसतील क्रिकेट खेळत आमच्यासारखी खेळा विजोड आणि फक्त पैसे टाका. फक्त हरतो आता विजोडचा. हो, पुढे येऊन विकेट घेण्याचा प्रयत्न, पण पाहायचं आहे तिथे पंचांचा निर्णय असेल, काय असेल तो. बोल्डचा रिव्ह्यू घ्यायचा आहे का आपल्याला? बोल्डचा रिव्ह्यू. कोणी बॅट्समनने बॅट्समन गेला. आणि टाळ्या वाजवा एकदा फलंदाजासाठी. नाही नाही थांबा, काय काय झालंय नेमकं, काय झालंय? गेला, ऍक्सेप्ट केला त्यांनी. आणि हो, खरंच त्याने सन्मान केलाय, स्वतःहून क्रीज सोडले. जोरदार टाळ्या एकदा त्याच्यासाठी. थँक्यू सो मच. आनंद 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 आला स्ट्राईकवर. आमचे चेहरे बघून वाटतं. चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. निर्धाव चेंडू, एकही धाव खर्च होऊन दिली नाहीये. एकूण धाव संख्या धाव फलकावरती बॉलर आकाश 2 धावा. चांगला फटका, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू. चेंडू पूर्वा. ग्राउंड चांगला आहे पण 4 जण गट रे. गटारात 15-20 बॉल पडलेले असतील. नवीन पॅकेट संपले का म्हणे 2 टाइम दिला ना आपण नवीन बॉल यूज केली. त्याला आधी ठेवायचं ना बाबा.
तुम्ही कंटिन्यू घेतात लय मोठे नाही. तुम्ही ग्राउंड मध्ये ठेवायचे ना, पुढे सोडून टाकायचे. चला अंतिम सामना आहे, शांतता बाळगा. सामना सुरू करा, सामना सुरू करा, सामना सुरू करा. ठरवणारी कमिटी आहे, तर आपल्या कमेंट्सचा इथे काय उपयोग होणार नाहीये. सामना सुरू करा. आणि चेंडू जातोय बॉक्सच्या बाहेर, गडी होतोय बाद. बघ किती बॉल आहेत, भरपूर बॉल आहेत त्याच्यात. शेवटचा चेंडू आणि कॅप्टन वर्सेस कॅप्टन. गोलंदाजी करतोय आकाश द कॅप्टन आणि फलंदाजीसाठी कॅप्टन उतरलाय मैदानात, तो म्हणजे रोहित. कॅप्टन वर्सेस कॅप्टनचा सामना. हो, बॅटची कडा घेतली, योग्य टायमिंग नव्हता, पण एक धाव सुनिश्चित केली. धाव संख्या जाऊन पोहोचली आता ती 5 धावांवरती आणि जिंकण्यासाठी आता 10 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. ये 5-5 कर, लास्ट में एक चौका मार देगा और रोहित. ऐसा है क्या? हाँ, वो भाई उसको लग गया तो मार ही देगा. तो डेंजर है. दिसत तर नाही. फास्ट बॉलर किती होता? 7-5-0. पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न, चांगले क्षेत्ररक्षण आणि क्या बात आहे. 240च्या स्पीडने हा रन कंप्लीट केलाय तो रोहितने. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. रोहित 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 कॅप्टन. पुढे सरसाट मारलाय 6 धावांसाठी आणि 6 धावांची इथे काही किंमत नाहीये. तर आता समीकरण प्रत्येक चेंडूला चेंज होते, प्रत्येक चेंडूला इक्वेशन चेंज होते. 6 धावा फक्त झालेल्या आहेत. न्यू बॅट्समन मयूर धडाकेबाज घातकी आक्रमक फलंदाज आलाय. मयूर आता स्ट्राईक वरती. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. आतापर्यंत 12 चेंडूमध्ये फक्त 6 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी आता एकूण 8 चेंडूमध्ये 1 मिनिट सॉरी 1 मिनिट स्कोर अपडेट होतोय. येस येस येस. राजू आंबेडकर, आपण राजूभाई, आपण राजूदा जिथे कुठे असाल आपण मंचावरती यायचंय. राजू दादा वरती मंचावरती अर्जंट बेसिस वरती आपण मंचावरती यायचंय. चला, 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण. 7 चेंडूमध्ये 9 धावांची गरज, असं आता समीकरण येऊन ठेपलंय या महाअंतिम सामन्यात. ओ हो, क्या बात आहे. सुंदर अशी गोलंदाजी तिथे पाहायला मिळाली आहे. निर्धाव चेंडू, शेवटचा चेंडू. बाजूला सगळे मित्र बस, आता बस, आराम कर. दिसत नाही रे काय वाईड आहे काय? पंच काय आताचा पंच वाईड आहे. शेवटचे 5 बॉल उरले, झोपू नका आता. पुढे सरसावट टोलावलाय, पण फक्त आणि फक्त 1 धाव मिळणार आहे. चांगला फटका जर असता तर मॅचचा निकाल याच चेंडूवरती लागला असता, पण हरकत नाही. एका धावेत समाधान मानले. धाव संख्या आता झाली आहे ती 5 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. 7 पाहिजे ना, 7 पाहिजे ना. मला आता 2 फुल पाहिजे.
चला 5 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. तर मित्रांनो जिंकणार कोण, अधीरा सत्यविनायक कामोटे की शुभमेट अंधेरी? कामोठे. निहार नागावकर. आपण सन्मानाने बाहेर पडायचं. चला 5 चेंडूंचा अखेरीस 7 धावांची गरज. पुढे सरसावत सहजरित्या टच केलाय. क्या बात आहे. बघा क्रीजच्या बाहेरपर्यंत पण चेंडू गेला ना आणि इतक्या क्विक गतीने 1 धाव पूर्ण केली आहे. 4 चेंडूंच्या अखेरीस 6 धावांची गरज. जोरदार प्रहार, टॅप प्रतीचा फटका, 1 धाव मिळणार आहे. 3 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. सामना संपल्या लगेचच आपल्याला पारितोषिक वितरणाकडे वळायचं आहे. तर कोणी गडबड गोंधळ, कुठल्याही प्रकारचा गडबड गोंधळ करायचा नाहीये. जो काही निकाल लागेल तो, कारण की उद्यापासून 10वी 12वीच्या बोर्डच्या एक्झाम सुरू आहेत. विद्यार्थी परिसरातील झोपलेले असतील, उशीरही आपल्याला झालाय. तर कुठलाही गडबड गोंधळ आपण करायचा नाही. लगेच पारितोषिक वितरण होईल. क्या बात आहे. वाईड चेंडू, पण 1 धाव खर्च केली वाईडच्या रूपात, पण एक गडी देखील तिथे बाद केला. आता जिंकण्यासाठी समीकरण येऊन ठेपलंय ते 2 चेंडूंच्या अखेरीस. 2 चेंडूंच्या अखेरीस 4 धावांची गरज. बरोबर ना, 2-4. न्यू बॅट्समन हर्षद. तसेच आतापर्यंत ज्या सहकार्यांनी, ज्या मान्यवरांनी या टुर्नामेंटसाठी मदत केली, आपला सहभाग नोंदवला, अशा आजी माजी सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, सर्व हितचिंतक, सर्व प्रेक्षक वर्ग, सर्व क्रिकेट प्रेमी, या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि परिसरातील रहिवाशांनी देखील 3 दिवस सातत्याने सहकार्य केलं, त्यांचंही मी इथे आभार व्यक्त करतो. पुढे सरसावत जोरदार फटका, तेवढी चांगली फिल्डिंग, 1च धाव मिळणार आहे. 1 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंगचा फटका, चौकार जिंकवू शकतो. पाहूया मयूर हिरो ठरतोय का अण्णा चषक 2024चा महाअंतिम सामना. कोण मारणार बाजी, कोण पटकावणार हे विजेते पद. इथे मात्र निर्धाव चेंडू, आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजे अधीरा सत्यविनायक कामोटे या संघाने. जोरदार टाळ्या एकदा प्रेक्षकांनो. 3 दिवसांची लढत आज येऊन संपली. खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. तसेच तसेच राजू आंबेडकर यांना मी विनंती करेल की आपले मान्यवर आदेश पिसाळ यांचा शॉल व सन्मान चिन्ह देऊन आपण सत्कार करायचा. धन्यवाद. आपण एवढ्या वेळात वेळ काढून एवढ्या रात्री देखील या टुर्नामेंटला उपस्थिती नोंदवली. खरंच मी आपला शतशः ऋण. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. थँक्यू सो मच. चला खेळाडू आणि प्रेक्षक जरा मंचाकडे या. लवकरात लवकर आपण लगेच ट्रॉफी वितरण सोहळा करून घेतो इथे.
तर खेळाडूंना विनंती आहे, आपण स्टेज जवळ या, स्टेज जवळ या, लवकरात लवकर स्टेज जवळ या. आपल्याला या कार्यक्रमाची सांगता करायची आहे लवकरच. चला स्टेजच्या जवळ या आणि सामनावीर, या फायनल मॅचचा सामनावीरचा पुरस्कार आपण इथे अनाऊन्स करतोय. एक एक ना नावं सांगा. घनश्यामानी तर अंतिम सामन्यासाठी आपण 2 मॅन ऑफ द मॅच काढलेत. प्रत्येक संघातून एक मॅन ऑफ द मॅच असणार आहे. तर पहिला सामनावीर जो आहे तो म्हणजे घनश्याम. एकदा घनश्यामसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खूपच चांगली खेळी केली. मी मंचावरती आमंत्रित करेन आणि सिद्धेश ब्रिदे यांना मी विनंती करेल की सामनावीरचा पुरस्कार आपण आपल्या हस्ते द्यायचा. डीजे थँक्यू. डीजे थँक्यू. हा बोल. नाही मला नाही आला. तर खेळाडूंना विनंती आहे पुन्हा एकदा आपण मंचाकडे या. मंचाच्या जवळ यायचं सर्व प्रेक्षकांना. खेळाडूंना विनंती आहे. अधिराज सत्यविनायक कामोटे संघ इथे उभं राहायचंय. लाईनअप एक प्रॉपर 1 2 3 असे तिन्ही संघ उभे राहतील. लवकर युट्यूब लाईव्ह चालू आहे आणि आपल्याला या कार्यक्रमाची सांगता करायची. जवळ या. रोहित आपल्या संघाला घेऊन. आकाश, अभि आपल्या संघाला घेऊन पुढे या. चला धन्यवाद. पहिले आहे ना, पहिला बेस्ट बॅट्समन